नुकतंच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं होतं की यंदा मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच होणार, म्हणजे तब्बल 10 वर्षांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार येणार. पण आता महाराष्ट्र सोडला तर इतर राज्य बघता एकेकाळी मोदींची असलेली प्रचंड लाट आता सध्या ओसरलेली दिसत आहे. आणि महाराष्ट्रात तर याची चिन्ह लोकसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळालेलीच आहेत. पण मोदी लाट ओसरली आणि आता जनता पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळत असल्याची चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्की जनता पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळत असल्याचं का म्हटलं जात आहे आणि याची कारण काय आहेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसनं यंदा मात्र मित्र पक्षांसाठी 101 जागा सोडल्या होत्या आणि 328 जागांवर ते निवडणुका लढले. मात्र तरीही काँग्रेसला 99 जागा मिळाल्या. पण 2014 ला 44 जागांवर विजय मिळवू शकलेल्या जागांपेक्षा हा आकडा नक्कीच जास्त आहे. देशाचं लक्ष लागलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलेलं आहे. एक्झिट पोलची आकडेवारी ही समोर आलेली आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सलग 3 दिवस मुक्काम ठोकून काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करत होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अशा प्रमुख नेत्यांनी भाजप उमेदवारांना जिंकवण्याचं आवाहन केलं. लोकसभा निवडणुकात भाजपची झालेली पिछेहाट आणि इंडिया आघाडीच्या वाढलेल्या जागांच्या पार्श्वभूमीवर सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात भाजपला अपयश येईल असा अनेकांचा अंदाज आहे. तर जाट, मुस्लिम आणि दलित मतांच्या पाठिंब्यावर काँग्रेस सत्तेत येईल असं बोललं जातं. इंडिया आघाडीतील आम आदमी पक्षही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांच्याही मतांच्या टक्केवारीवर अनेक समीकरणं अवलंबून असतील. आता हे झालं हरियाणाबद्दल. पण सोबतच जवळपास 10 वर्षांनंतर जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा अधिकार देणाऱ्या राज्यघटनेतील आर्टिकल 370 रद्द केल्यानंतर आणि जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. 3 टप्प्यात झालेल्या या निवडणूक निकालाचा एक्झिट पोल जाहीर झाला आहे आणि न्यूज 18च्या महापोलनुसार कोणत्याही पक्षाला बहुमत अथवा आघाडी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. इथं भाजपला 28 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच काँग्रेसला 33 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे थोडक्यात काय तर अशी काही राज्य होती जिथं भाजपने कधी काळी एक हाती सत्ता स्थापन केली होती. मात्र तिथे आता पक्षाला अल्पमतं मिळताना दिसत आहेत. आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचं बघायला गेलं तर भाजपला बसलेला धक्का हा नक्कीच भाजपसाठी सुद्धा अविश्वसनीय होता. पण आता भाजपच्या ओसरणाऱ्या लाटेची नक्की कारण काय आहेत? तर हरियाणामध्ये गेली 10 वर्ष सत्तेच्या चाव्या भाजपच्या हातात असल्याने यंदा तिथे सरकार विरोधात लाट पाहायला मिळत आहेत. शेतकरी आणि कुस्तीपटूंचे आंदोलन हाताळताना सरकारने केलेल्या चुकांचा फटका इथे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि त्यामुळे तिथे काँग्रेसला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळत आहे. त्यासोबतच हरियाणातील जातीय समीकरण सुद्धा याला कारणीभूत आहेत. भाजपने शेतकरी आंदोलन चिरडल्याने हरियाणातला प्रमुख जाट समूह काँग्रेसच्या बाजूने असल्याचं दिसून आलं. जाट, मुस्लिम आणि दलित मतांच्या आधारे काँग्रेस जिंकू शकतो आणि इथे भाजपचं हिंदुत्ववादी धोरण हे भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी अडथळा ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपची लाट ओसरण्याचं प्रमुख कारण आहे महाराष्ट्रामधल्या जनतेची केलेली दिशाभूल. 2019 मध्ये निवडणुका झाल्या आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र कोरोना काळ सरला आणि महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणं बदलू लागली. शिंदे सेना फुटली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण आता इथवर ठीक होतं. नंतर मात्र राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार महायुतीला येऊन मिळाले. विश्वासघात केल्याची भावना आणि फुटाफुटीचं राजकारण हे कारण महाराष्ट्रात भाजपची झालेली हार झाल्याचं पहिलं कारण आहे. त्यासोबतच मराठा आरक्षण हेही कारण सध्या महाराष्ट्रात भाजपला धक्का देण्यासाठी नक्कीच बळकट आहे. आता जनता भाजपला डावलून काँग्रेसकडे जात आहे. तसं बघायला गेलं तर महायुतीच्या योजना सध्या जोरदार गाजत आहेत. लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, देवदर्शन योजना यासारख्या अनेक योजना सध्या सरकार राबवत आहे. मात्र तरीही जनतेचा भर मविया आणि पर्यायाने काँग्रेसकडे अधिक प्रमाणात का दिसत आहे? तर भाजपच्या सोबत बराबरी केली तर त्या प्रमाणात कोणतीही जाहिरात करताना काँग्रेस आपल्याला दिसत नाहीये. पण राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रेचा राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीत नक्कीच फायदा झाला होता. राहुल गांधींच्या लोकसभेच्या प्रचाराची पद्धत पाहिली तर त्यांचा संविधानिक मूल्यावर अधिक भर दिसून येत होता. संविधान सन्मान अधिवेशनात गांधींचा सहभाग, घटनात्मक अधिकार आणि लोकशाहीच्या संरक्षणाविषयी काँग्रेसच्या कथानकावर प्रकाश टाकत असल्याचं दिसून येतंय.
काँग्रेसच्या देशभरातील प्रचारांमध्ये विशेषतः भाजपच्या विरोधात ही एक थीम आहेच। या संदेशावर लक्ष केंद्रित करून राहुल गांधी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचे संकेत देऊ शकतात, जे भाजप शासनाच्या अंतर्गत राजकीय धोरणांवर अलीकडील बदलांमध्ये चिंतित असलेल्या मतदारांना प्रतिनिधित्व करू शकतात। काँग्रेसचा स्थानिक नेते आणि आघाडी एकत्र करण्यावर भर आहे। त्यासोबतच अधिवेशनासारख्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक राजकीय आणि सामुदायिक व्यक्तींना सहभागी करून घेणं हे युती बांधणीच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी एक धोरण असल्याचं समजतंय। विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे युती निवडणूक निकालांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। राहुल गांधी आणि काँग्रेस यांची संविधानाच्या दिशेने चाललेली वाटचाल जनतेला आकर्षित करत असण्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे। नुकतंच त्यांनी कोल्हापूरमध्ये एका मतदाराच्या घरी जेवण केल्याची घटना बऱ्याच चर्चेत आहे। त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेस सरकार येण्याची शक्यता बळावत चालली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार येणार का? हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।